आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमान प्रकरणी हा हल्ला करण्यात आलाय। मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयावर हा हल्ला केला गेला। लाठीमार करत पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय। तरी दृश्य आपण पाहतोय, भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील विभागीय कार्यालयावर हल्ला केला। त्यानंतर यावेळेस या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। पोलिसांनी त्यानंतर सौम्य लाठीमार केला आणि या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतले, अटक केली आहे। माझा कॉलर धरली, ती मारायला आली, तू कशी आलीस म्हणून ही बोलती ती बाई। माझ्यावर हात उचलला त्या बाईने, मी माणूस आहे। अरे कार्यालय फोडलं, खरं कोणाचं रक्त काढलं नाही ना आम्ही। कार्यालय फोडणार कारण काँग्रेस माझ्यावर हात उचलला। आम्ही आणि हे लोक माफी मागत सुद्धा आम्ही घबराणार नाही। नाही, कारवाई त्वरित झाली पाहिजे। अमित शहाजींनी बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, त्याच्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे म्हणून आमची भूमिका होती। आम्ही आंदोलन करतोय, देशात आंदोलन सुरू आहे। परंतु महाराष्ट्रातील भाजप सत्तेमध्ये असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आमचं कार्यालय जाऊन तोडणं, खुर्च्या मोडणं, हल्ला करणं, दगडफेक करणं, हे कुठे तुमच्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने केल्यानंतर म्हणजे सत्तेची गरमी आणि मस्ती आहे। सत्ता मिळाली म्हणून लोकांचे कार्यालय तोडायला तुम्हाला सर्टिफिकेट दिलं काय? आणि यावर जर कारवाई होत नसेल, झालेली घटना, परभणीची घटना, हे फार गंभीर घटना आहे। दलितांना मारलंय, अक्षरशः ठेचून मारलंय पोलिसांनी, तिथे कारवाई होत नाही, त्याचं उत्तर मिळत नाही, बीडचं उत्तर मिळत नाही, पुन्हा कार्यालयामध्ये जाऊन हमले होतात आणि आमचं कार्यालय तोडलं जातं। हे सर्व जे काय आहे सत्तेची गरमी आहे, मस्ती आहे। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नये आणि या संदर्भात गांभीर्याने कारवाई झाली नाही तर पुढच्या आंदोलनाला आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, हा सुद्धा इशारा आम्ही देतो। कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया, काय सांगाल? इकडे या ठिकाणी हल्ला झालेला आहे। 20-25 भारतीय जनता युवा मोर्चाचे डरपोक कार्यकर्ते इथे आले आहेत। लोकशाहीचं हनन केलेलं आहे। दुसऱ्या पक्षाचं विरोधी पक्षाचं कार्यालय तोडून आणि पळून गेले आणि पोलिसांनी त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली। पण या ठिकाणी बोललं जाते, क्रॉप करून व्हिडिओ दाखवला गेला आहे अमित शहा यांचा। मला त्या व्हिडिओबद्दल काय माहीत नाही आहे, पण अमित शहानी जे वाक्य बोलले आहेत ते लोक संसदेमध्ये, हे निंदनीय आहे। पण आपण या ठिकाणी होतात, या ठिकाणी पूर्ण कार्यालयाची तोडफोड केली, मोठे प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते होते भाजपचे आज शिरले आणि त्यांनी ही तोडफोड केली, काय सांगा? आम्ही आमचं कार्यालय वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते 51 लोक होते, त्यांनी ओव्हरमॉप करून त्या लोकांनी ऑफिस आमचं तोडायचा प्रयत्न केला। आपण देखील वीट उचलली होती मारण्यासाठी, कारण की मॉब बघता आपण पोलीस त्यांना पळवत होते, पोलीस त्यांना अटक करत नव्हते आणि तरीही कार्यकर्ते त्यांचे इकडेच उभे होते। मी त्यांना फक्त इकडनं पळवण्यासाठी फक्त वीट उचलली होती, बाकी ते लोक आणि ऑफिसची तोडफोड करू नये म्हणून।